काय म्हणतात, तुम्हाला रांगोळीमध्ये फुलं काढता येत नाहीत तर बघा, आता ही मी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली 12 प्रकारची 12 फुलं. तर पहिलं सुरुवातीचं फूल खूप सोपं आहे बघा. एक निळ्या रंगाचं मी डॉट देऊन घेतलेलं आहे. त्याच्या बाजूला आपण पाकळ्या काढून घेणार आहोत. आता 8 पाकळ्यांचं हे फूल आहे. बाजूला बरोबर सारख्या समप्रमाणामध्ये पाकळ्या काढायच्या आहेत आणि त्याला काडीने एक आकार द्यायचा आहे बघा. झालं की नाही सुंदर फूल तयार. आणि जास्त सुंदर लुक येण्यासाठी आपण मध्ये एक व्हाईट कलरने राऊंड त्याला दिलेला आहे. त्यामुळे एक काय होतो, उठाव येतो बघा फुलाला. आता दुसरा आहे तो बेबी पिंक कलर मी डॉट देऊन घेतलेला आहे. नंतर बघा बोटाच्या साहाय्याने 5 पाकळ्यांचा आकार त्याला देऊन घेतलेला आहे आणि काडीने बरोबर पाकळ्यांना आकार द्यायचा आहे. मध्ये थोडासा लाईट कलर करून भरलेला आहे. आता हे तुम्ही पूर्ण सफेद रंगाने जरी काढला तरी खूप सुंदर दिसते बघा. आणि मध्ये पिवळ्या रंगाने डॉट दिला. आता 3 नंबरचं फूल बघा, खूप सोपं आहे. बांगडी ठेवून मी 4 डॉट काढून घेतलेले आहे. 4 पाकळ्यांचं हे फूल आहे आणि चमचेच्या साहाय्याने मध्ये थोडंसं पाकळ्या ओढून घेतल्या, मध्ये एक पिवळा डॉट दिला. झालं फूल काढून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. आता 4 नंबरचं फूल आहे बघा, सफेद रंगाने मी काढलेलं आहे. काडीच्या साहाय्याने बघा साईडला ओढून घेतलेलं आहे, मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिला. आता 5 नंबरचं फूल बघा. तर बांगडी ठेवून आपण घेणार आहोत. बांगडीच्या बाजूला आपण लाल रंगाने डॉट काढून घेणार आहोत. तर सारख्या प्रमाणामध्ये डॉट येण्यासाठी बरोबर योग्य पद्धतीने डॉट काढायचे आहेत. ती मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही डॉट काढले किंवा कसेही डॉट आले तरी पण आकार दिला की छान दिसतात बघा. आता मध्ये आपण काडीने ते डॉट आहेत ते ओढून घेतलेले आहेत आणि त्याला काडीच्या मदतीने बघा पाकळ्यांचा एक आकार देऊन घेतलेला आहे. तर मधल्या बाजूला बघा मी पिवळा रंग भरून घेतला आणि थोड्याशामध्ये रेषा देऊन घेतलेल्या आहे, त्यामुळे ते फूल आणखी सुंदर दिसतं. आता जे 6 नंबरचं फूल आहे बघा, ते सुद्धा मी सफेद रांगोळीने काढलेलं आहे. 4 डॉट दिलेले आहेत. आता एक मोदकाचा आकार आपण ह्या पाकळ्यांना देणार आहोत बघा. डॉट बाहेरच्या बाजूला मी ओढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित पाकळ्यांना आकार दिलेला आहे. मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिला आहे. आता 7 नंबरचं फूल बघा, पिवळ्या रंगाने मी काढलेलं आहे. पेन्सिलीची जी मागची बाजू असते ना, त्याने मी त्याला पाकळ्यांना आकार देऊन घेतलेला आहे आणि काडीच्या मदतीने पुन्हा एक व्यवस्थित आकार दिला. मध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता 7 नंबरचं फूल बघा, जांभळ्या रंगाने मी काढलेलं आहे. गोल फिरवून घ्यायचा आहे मध्ये डॉट, त्यामुळे काय होईल, आकार एकदम व्यवस्थित येतील बघा. आणि काडीच्या मदतीने फक्त बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि मध्ये एक पिवळा रंग भरून घेतला किंवा ऑरेंज रंग मी भरून घेतलेला आहे. थोडंसं मध्ये लाल डॉट दिलेला आहे. आता 8 नंबरचं फूल बघा, हे सुद्धा मी जांभळ्या रंगानेच काढलेलं आहे. लाईट जांभळा असतो ना, तर बघा हे एकदम वेगळ्या पद्धतीने फूल काढलेलं आहे बघा. पोटाच्या आकाराने, पोटाच्या साहाय्याने त्या पाकळ्यांना आकार देऊन घेतला. मध्ये निळा रंग भरलेला आहे. आता हे जे आहे ते मधोमध आपण ओढून घेणार आहोत आतल्या बाजूला बघा त्या पाकळ्या, आणि मध्ये थोडा ऑरेंज रंग आपण भरून घेणार आहोत. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला. आता पुढचं फूल बघा, आपण 4 पाकळ्यांचंच हे फूल काढलेलं आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे फूल मी काढलेलं आहे. मधल्या बाजूला थोडंसं बाहेरच्या बाजूला ओढून घेऊन पाकळ्यांना आकार दिलेला आहे. थोडंसं काडीच्या मदतीने बघा पाकळ्या थोड्याशा मध्ये ओढून घेतलेल्या आहेत आणि मध्ये एक डॉट देऊन घेतला ऑरेंज कलरचा. आता थोडी मध्ये रिकामी जागा दिसते, त्यामध्ये पण मी एक छोटंसं फूल काढून दाखवलेलं आहे बघा, जांभळ्या रंगानेच. फक्त रेषा मारून बाहेर ओढायचे आहेत. खूप सोपं आहे हे फूल. आता मी एक शेवटचं आणि शेवटी एक गुलाबाचं फूल काढून दाखवलेलं आहे बघा. अगदी सोपी पद्धत आहे ही गुलाब काढण्याची. खालच्या बाजूने तेटसुद्धा मी काढलेलं आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते. कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला कोणती रांगोळी आवडली. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.